देऊळ बंद. विज्ञान आणि श्रद्धा यांच्यात संघर्ष झाला तर कोण जिंकेल? 2015 साली आलेल्या देऊळ बंद या मराठी चित्रपटाने हाच प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा केला होता. कश्मीर महाजनी, मोहन जोशी आणि निवेदिता सराफ यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. एका नास्तिक शास्त्रज्ञाची आणि श्रद्धेची ही अनोखी कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान अनेक रंजक घटना घडल्या होत्या आणि चित्रपटाशी संबंधित काही असे किस्से आहेत जे फार कमी लोकांना माहिती आहेत. तर चला आज आपण जाणून घेऊया देऊळ बंद चित्रपटाशी संबंधित काही भन्नाट त्रिविया आणि काही मनोरंजक ग्रुप्स. देऊळ बंद हा प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. चित्रपट 31 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कश्मीर महाजनी यांनी नासामधील तरुण शास्त्रज्ञाची भूमिका साकारली होती. मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका केली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी तब्बल 15 वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले होते. चित्रपट सुरुवातीला महाराष्ट्रातील फक्त 110 स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. काही ठिकाणी या चित्रपटाची तिकिटे मंदिरांमधूनही विकली गेली होती. हा चित्रपट श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित वेगळ्या विषयाचा मराठी चित्रपट मानला जातो. चित्रपटाच्या यशानंतर देऊळ बंद ही मराठी फिल्मातील लोकप्रिय फ्रँचायझी ठरली. या चित्रपटात अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांनी विशेष भूमिका केल्या होत्या, ज्यामुळे चित्रपट अधिक आकर्षक झाला. पहिल्या देऊळ बंद चित्रपटानंतर तब्बल 10 वर्षांनी 2026 मध्ये देऊळ बंद 2 प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी होती आणि त्यात राघव शास्त्री हे पात्र नव्हते. मात्र चित्रपटाच्या शेवटी स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे मोहन जोशी राघव शास्त्रीला फोन करताना दिसतात. या भूमिकेत कश्मीर महाजनी पुन्हा झळकतात. या सीनमधून देऊळ बंद 3 मध्ये स्वामी समर्थ आणि राघव शास्त्री या दोन्ही पात्रांची पुनर्भेट होणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. या चित्रपटातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे वास्तविक आयुष्यातील पती-पत्नी असलेले प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी चित्रपटातही भूमिका केलेली आहे. यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे या पात्रांमधील नातं अधिक वास्तववादी आणि प्रभावी वाटलं. आता जाणून घेऊया या चित्रपटाच्या छोट्या छोट्या चुका. काही दृश्यांमध्ये डॉक्टर राघवच्या कपड्यांमध्ये अचानक बदल दिसून येतो. कार प्रवासाच्या काही दृश्यांमध्ये वाहनांची स्थिती शॉटनुसार बदललेली दिसते. काही प्रसंगांमध्ये दिवस रात्र यांचा क्रम तर्कसंगत वाटत नाही. एका दृश्यात पात्रांच्या मागे असलेली गर्दी पुढच्या शॉटमध्ये कमी जास्त दिसते. काही संवादांमध्ये लिप सिंक पूर्णपणे जुळत नाही. काही दृश्यांमध्ये पात्रांच्या हातातील वस्तू अचानक बदलतात. प्रवासाचे अंतर आणि वेळ यांचा ताळमेळ काही ठिकाणी बसत नाही. काही दृश्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा अतिशय कमकुवत दाखवलेली आहे, जी वास्तववादी वाटत नाही. काही भावनिक दृश्यांमध्ये पात्रांच्या चेहऱ्यावरील मेकअप अचानक बदललेला दिसतो. क्लायमॅक्समधील काही प्रसंगांमध्ये पात्रांची जागा शॉट बदलल्यावर वेगळी दिसते. तर मित्रांनो, हे होते देऊळ बंद चित्रपटाशी संबंधित काही रंजक त्रिविया आणि मनोरंजक गुप्स. यापैकी तुम्हाला सर्वात आश्चर्यकारक माहिती कोणती वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमधील अनोखे किस्से, त्रिविया आणि गुप्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या चित्रपटाच्या नव्या गोष्टीसह. तोपर्यंत नमस्कार.